सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा व्यस्त असेल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायात महत्त्वाचे प्लॅन बनवण्यामध्ये बिझी राहाल. यामुळे कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही वेळ काढू शकणार नाही. तसेच बिझी शेड्यूलमुळे तुम्ही वडिलांनी दिलेलं काम टाळू शकता. मात्र असं केल्यास तुमचे वडील तुमच्यावरती रागावू शकतात. परदेशामध्ये राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींकडनं एक महत्त्वाची बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. मालमत्तेचा व्यवहार जर तुम्ही करत असाल तर सावधगिरी बाळगा, अन्यथा कोणीतरी तुमची फसवणूक करू शकतो. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या जपमाळेचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सरकारी कामामध्ये पूर्ण सहकार्य मिळत असल्याचं दिसून येते. आज तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायातील शत्रूंना पराभूत करण्यामध्ये यशस्वी व्हाल. त्यामुळे ते चिंतेमध्ये राहतील. आज तुम्ही तुमच्या मनातील एखादी गोष्ट कोणाशी शेअर केलीत तर ते तुमच्या भावनांचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे सांभाळून राहा. प्रेमसंबंधांमधील लोकांमध्ये एक नवीन स्पार्क पाहायला मिळेल, ज्यामुळे त्यांचं प्रेम हे अधिक तीव्र होईल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह काही धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं प्रत्येक गोष्टीमध्ये संपूर्ण सहकार्य मिळत असल्याचं दिसून येते. आज नवीन मालमत्ता जर तुम्ही खरेदी केली तर ती तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. आज तुम्ही प्रलंबित कौटुंबिक कामं पूर्ण करण्यामध्ये व्यस्त असल्याने तुमच्या व्यवसायाकडे थोडंसं दुर्लक्ष कराल. मात्र असं केल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकतं. तसेच काही व्यावसायिक सौदे तुम्ही पुढे ढकलू शकता, ज्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं. विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित ज्या काही अडचणी येत होत्या त्या आज संपुष्टामध्ये येतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या कीर्तीमध्ये वाढ करणारा असेल. तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय जर चालवत असाल तर आज तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. शेअर बाजार किंवा लॉटरीमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला असणार आहे. आज तुमचे व्यावसायिक विरोधक देखील सक्रिय असतील, परंतु तुम्ही तुमच्या हुशारीचा वापर करून त्यांचा पराभव करण्यामध्ये सहज यशस्वी व्हाल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य असेल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राच्या तब्येतीसाठी थोडेसे चिंतेमध्ये राहाल. तुम्हाला त्यांच्यासाठी काही पैशांची व्यवस्था देखील करावी लागेल. आज जर तुम्ही तुमच्या पालकांचा सल्ला घेऊन नवीन व्यवसाय सुरू केलात तर तुम्हाला त्यामध्ये नक्कीच यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या घरामध्ये रंगकाम काढू शकता. मात्र आज तुम्हाला तुमचं उत्पन्न लक्षात घेऊनच खर्च करण्यावरती भर हा द्यावा लागेल. आज तुमच्या मुलाला त्याच्या आवडीच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळी चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. आज तुमच्या कुटुंबामध्ये एखादं शुभ कार्य होईल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये नातेवाईक येतील. वातावरण अतिशय उत्साही असल्यानं तुम्ही सुद्धा आनंदी व्हाल. आज तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, कारण त्यांना व्हायरल आजार होऊ शकतात. त्यामुळे तब्येत बिघडल्यास तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक राहील. सरकारी नोकरी करणाऱ्यांना आज प्रमोशन किंवा पगारवाढीची आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, त्यामुळे ते खुश असतील. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या नात्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आज घाईघाईमध्ये कुठलाही निर्णय घेऊ नये. सर्व निर्णय संयमाने घ्यावेत. असं न केल्यास भविष्यामध्ये तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना आज एखादी चांगली संधी मिळेल. जर कुटुंबातील एखादी व्यक्ती विवाहोत्सुक असेल तर त्यांच्यासाठी आज एक चांगलं स्थळ येऊ शकतं. कुटुंबातील लोकांना सुद्धा स्थळ आवडेल आणि ते लगेच होकारही देतील. मात्र आज भावासोबत बोलताना तुमच्या बोलण्यावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर वाद होऊ शकतो. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नवीन कामं मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत होईल. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते आज तुम्हाला परत पुन्हा मिळू शकतील. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला आज फिरायला घेऊन जाऊ शकता. मात्र तुम्हाला जास्त पैसे खर्च करणं टाळावं लागेल, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागेल. छोट्या व्यावसायिकांना आज आर्थिक तंगी जाणवेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची सामाजिक कार्यामध्ये रुची वाढेल. सामाजिक कार्याशी संबंधित लोकांसाठी आज एखादी चांगली बातमी येऊ शकते, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. आज तुमचं एखादं रखडलेलं काम पूर्ण झाल्यानं तुम्हाला खूप आनंद होईल. आज कोणाशीही वाद घालणं तुम्ही टाळा, अन्यथा कुटुंबातील एखाद्या सदस्याला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कुटुंबातील व्यक्तीशी देखील आज तुम्ही वाद करणं टाळा, अन्यथा तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या मुलांच्या एखाद्या कृतीने चिंतेमध्ये सापडाल. मुलांकडून एखादी निराशाजनक बातमी तुम्हाला ऐकू येईल, त्यामुळे देखील तुम्ही अस्वस्थ व्हाल. संध्याकाळी तुम्हाला मानसिक ताणतणाव जाणवू शकतो. आज विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींवरती मात करण्यासाठी शिक्षकांचं पूर्ण सहकार्य मिळेल. जर एखादा आजार तुम्हाला त्रास देत असेल तर नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या, अन्यथा भविष्यामध्ये तोच आजार तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. तुमच्या बहिणीच्या लग्नामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी आज तुम्ही वडीलधाऱ्यांचा सल्ला घेऊ शकता. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज एखादं प्रलंबित काम पूर्ण केल्यानं तुमचा आत्मविश्वास वाढेल, तसेच तुम्हाला समाधान देखील मिळेल. राजकारणाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा आज पूर्ण होतील, तसेच तुम्हाला संधींचा पुरेपूर लाभ मिळेल. आज तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती प्रेमात अडकलात तर भविष्यामध्ये तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. त्यामुळे भावनिक निर्णय अशावेळी घेणं टाळा. नोकरीमध्ये बॉसने दिलेली जबाबदारी तुम्हाला व्यवस्थित पार पाडावी लागेल, अन्यथा तुमच्या कामावरती प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमचा व्यावसायिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होणारा राहील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तुम्हाला आज वडिलोपार्जित संपत्ती प्राप्त होताना दिसते, यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायामध्ये आज कोणताही निर्णय घेत असाल तर जोखीम पत्करावी लागेल, तरच भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा लाभ होईल. आज तुमच्या घरामध्ये एखादं शुभ कार्य घडू शकतं. आज तुमच्या घरामध्ये तुम्ही पूजा ठेवू शकता, ज्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. नोकरदारांनी आज कोणाशीही वाद घालणं टाळावं.
आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.